आज आहे आमचा कोल्हापुरातील दुसरा दिवस आणि आता आम्ही आहोत अंबाबाई मंदिरच्या बाहेर. मंदिराचे महाद्वार पश्चिमेकडे आहे. आत गेल्यावर सभामंडप दिसतो. आता तो तोडला आहे, त्याचं काम चालू आहे. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे इथे खूप गर्दी असते. आम्ही सकाळी लवकर आलोय म्हणून गर्दी कमी आहे. आमचं अर्ध्या तासात दर्शन झालंय. इथे आजी आजोबा प्रसाद वाटतायत. आम्ही प्रसाद खाल्ला आणि आता चाललोय पुढच्या प्रवासाला. आता आम्ही चाललो आहोत नरसोबाच्या वाडीला. नरसोबाची वाडी इथून 52 किलोमीटर आहे. गुगल मॅपवरती 1.5 तास दाखवतोय. आता झालं असं आहे की आम्ही गुगल मॅपवरती आलो खरं, बट इथे रस्ता आम्ही चुकलो आहोत आणि आजूबाजूला विचारायला पण कोणी दिसत नाही आहे. आम्ही निघालो तेव्हा टाईम आम्हाला 1.5 तास दाखवत होता पोचायला, बट 1 तास झाला आम्ही इथेच भटकतोय. आम्हाला जाता जाता हे बघा इथे काय दिसतंय. ते एकाच झाडावरती किती पक्ष्यांनी घरटी बांधली ते बघा. रस्ता खूप खराब आहे आणि आजूबाजूला बघितलं तर कुठे घरं पण दिसत नाहीये. फायनली सगळ्यांना विचारत आम्ही मेन रोडला पोहोचलोय.
आता परत हा एक शेतामधून रस्ता चालू झालाय. भीती वाटते परत चुकणार नाही ना. फायनली 3 तासानंतर आम्ही पोहोचलो आहोत. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी हे वसले आहे. दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य होते असे सांगितले जाते. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. हे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशाने बांधले असल्याने त्यावर कळस नाहीये. दर्शन करून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत प्रसाद घ्यायला. येथे सर्व भाविकांसाठी प्रसाद असतो. खूप चविष्ट असा प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही चाललो आहोत आता परतीच्या प्रवासाला. आता आम्ही आलो आहोत कोल्हापुरातील मरीन ड्राईव्हवर म्हणजे रंकाळा तलाव. हा तलाव 202 हेक्टर असून याची खोली जवळजवळ 11 मीटर आहे. आता वाजलेत 8. आम्ही आलो हॉटेलमध्ये. चेकआउट करून आम्हाला निघायचं आहे. 10:30ची बस आहे आमची मुंबईसाठी. आम्ही नीता ट्रॅव्हल्स बुक केली होती बट आम्हाला बसवलं या बसमध्ये. फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो आहे.
बसचा एक्सपिरियन्स खूप घाणेरडा होता. तर असा होता आमचा कोल्हापूरचा 2 दिवसाचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला कमेंट्स करून.